लागते, धर्माचरण करावं लागतं. मला बरं नाहीये तरी मी जर विद्यार्थी असेल तर क्लासला जावं लागतं. एका सरांनी सांगितलं, विद्यार्थी जर जिवंत असेल तर तो क्लासमध्ये असेल. घरी असेल याचा अर्थ तो म्हणाले मेलाय. किती कठोर अनुशासन असावं लागतं स्वतः करता. म्हणून धर्म हा पुरुषार्थ आहे. धर्म याचा अर्थ माझी ड्युटी. धर्म याचा अर्थ कुणी आडवा लावता का उभा लावता ना, याचा फारसा संबंध धर्माशी नाही. ते धर्माचं एक टोपण असेल. माझी ड्युटी अर्थ जीवनोपयोगी संपत्ती इत्यादी सगळ्या गोष्टी मिळवाव्या लागतात. त्या पराक्रमी मिळवायच्या असतात तेव्हाच कष्ट करावे लागतात. वरचं काही नाही. म्हणून अर्थ काम, ज्या गोष्टींची आपल्याला शुभवासना आहे त्या शुभवासना भोगून संपवाव्यात असं धर्मशास्त्र सांगतं. आणि वाईट वासना या त्यागून संपवाव्यात. याकरता सुद्धा पुरुषार्थ लागतो. मला नुसता बटाटे वडा खूप आवडतो म्हणून खूप खाल्ले आणि पचत नाहीये, पचवले नाही तर तो पुरुषार्थ नाही. आम्ही कोल्हापूरला होतो आणि गोविंदबुवा वाठारकर म्हणून एक कीर्तनकार होते. तुमच्या गुरुजींच्या बरोबर ते आले होते. वय वर्ष 90. एका श्रोतेने आमच्या सगळ्यांकरता गुलाबजाम आणले होते. एवढा मोठा स्टीलचा डबा भरून कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरात कीर्तन सुरू होतं. प्रत्येकाला 5-5, 10-10 गुलाबजाम त्यांनी दिले. आम्ही सगळ्यांनी खाल्ले. आता अर्धा डबा पाक उरला. एवढा मोठा डबा, अर्धा डबा पाक उरला. आता तो काय करायचा? गोविंद म्हणाले, इकडे द्या, टाकून कशाला देता? आपण पाणी प्यावं असं घटघट घटघट प्याले. वय वर्ष 90, शुगर नाही, डायबिटीज काय 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 नाही. काम हा पुरुषार्थ उपभोगायला सुद्धा सामर्थ्य लागतं. तोही पुरुषार्थच आहे. आणि शंकराचार्य सांगतात या 3 पुरुषार्थांपेक्षा सर्वश्रेष्ठ ज्याला खऱ्या अर्थानं पुरुषार्थ म्हणायचं तो एकमेव आहे आणि तो म्हणजे मोक्ष. या मोक्षाची व्याख्या अनेकांनी केली आहे. एकाने सोपी केली, मोहाचा क्षय, मोक्ष, मोहाचा क्षय. या देहामध्ये जे चैतन्य अनुस्यूत आहे, ज्या चैतन्याकडून शक्ती घेऊन बुद्धी विचार करते, मन संकल्प विकल्प करतं, प्राण या शरीरामध्ये संक्रमित राहतात आणि हे मन ज्ञानेंद्रियांच्या द्वारा बाह्य जगाशी ओळख करून घेतं, ज्याच्यामुळे त्या बुद्धीच्या ठिकाणी जाणण्याचं म्हणून जे काही सामर्थ्य आहे ते सर्व सामर्थ्य खर्ची घालून त्या अनुस्यूत चैतन्याची आणि आपली नेमकी काय गाठ पडली आहे हे समजून घेण्याचा बुद्धीच्या सहाय्याने प्रयत्न करणे. आणि तो प्रयत्न पूर्ण झाला की मोक्ष नावाचा पुरुषार्थ साधला. आणि बाकी सगळेच्या सगळे या जगातले पुरुषार्थ आहेत किंवा सगळेच्या सगळे विषय भोगणं म्हणा आहे, ते विषय आपण वेगळेपणानं अनुभवतो. पण इथे मात्र ज्या वेळेला अनुभव पूर्ण होतो त्यावेळेला बुद्धी म्हणजे बुद्ध धातू आहे, टू नो, जाणणे. ही जाणण्याची व्यवस्था त्या चैतन्यामध्ये समर्पित झालेली असते. वेगळेपणानं ती जाणू शकत नाही. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे. जनी मीपणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना. आणि इथे मोक्ष नावाचा पुरुषार्थ पूर्ण होतो. एवढ्या करता निसर्गाने निर्माण केलेला जो देह त्याचं नाव मनुष्य देह. आणि या 4 पुरुषार्थांची बजावण्याची जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी पूर्ण करण्याचा पाठपुरावा करण्याचं ठिकाण म्हणजे प्रवचन वा कीर्तन ऐकायला जाणे, सांगायला जाणे. खुर्ची
समोर इकडे नमस्कार. प्रस्तावना एवढ्या करता आपल्या समोर करतोय की सातत्यानं आपल्याला या जबाबदारीची जाणीव, हे कुणाला कळत नाही असं नाहीये, कळाय करता जायचं नाहीये. जे माहिती आहे त्याची आठवण ठेवण्याकरता जायचं. समर्थ म्हणाले निश्चया कारणे करी श्रवण या नाव साधक. मी नेहमी या प्रवचन कीर्तनाला एक उदाहरण देतो. आपण प्रवासाला निघताना बॅग मध्ये आपले सगळे कपडे इत्यादी सगळ्या वस्तू ठेवतो आणि प्रवास करतो. फार वेळेवर आवरणारे लोक असतात ना, ते बॅग भरतात, पण ते बॅग भरणं असं असतं की कुठलीच वस्तू वेळेवर सापडत नाही. लंडनला 2 तास विमान थांबणार आहे, तेवढ्यात फ्रेश व्हायचंय, आंघोळ करायची आहे, चेंज करायचंय, पुढे जायचंय, अजून तेवढाच प्रवास शिल्लक आहे. समजा टॉवेलच सापडत नाही, महत्वाचे कपडे सापडत नाही. अगदी असं आमच्या सगळ्यांच्या जवळ सगळे विचार असतात, पण ते असे भरलेले असतात की वेळेवर कुठला विचार सापडत नाही. प्रवचन कीर्तन याचा अगदी सोपा अर्थ बॅग नीट लावून घेणे, चित्तरूपी बॅग नीट लावून घेणे. बॅग नीट लावून घे. गोव्याला कीर्तनाला गेलो होतो मी. बोरी नावाच्या गावाला, फोंडेच्या जवळ आहे. तिथे नवदुर्गा नावाचं एक देवस्थान, की जगदंबा ज्यांचं कुलदैवत आहे असे खूप मोठे मोठे लोक आहेत. त्यामध्ये आदरणीय पंडित तुलसीदासजी बोरकर गुरुजी जगदंबेच्या समोर सेवेला बसतात. स्वतःची त्यांची सेवा असते आणि कुणीही कीर्तनाला येवो, त्या कीर्तनकाराला गाणं येवो नाही तर नाही येवो, ते साथीला बसतात. का? तिच्याकरता बसतो म्हणाले मी. तो साथीला होते ते, त्यांच्या साथीला मी कीर्तन करतो असं मी समजत होतो. कीर्तनात काहीतरी वेवलेत जुळतात एखाद्या वेळेस. त्यांना श्रीराम जरम जयराम हे नाम खूप आवडतं, स्वतः गोंदवलेचे अनुग्रहित आहेत. कथा टोपल्यानंतर आम्ही बसलो होतो. म्हटलं गुरुजी काहीतरी सांगा आम्हाला, नवोदित कीर्तनकारांना काही मार्गदर्शन करा. म्हणाले बुवा तुम्हाला मी काही सांगत नाही, मला माझ्या गुरुजींनी जे सांगितलं ते सांगतो. ते म्हणाले की आपण सोन्याच्या दुकानात जातो. पूर्वी गुंजाने सोनं मिळायचं त्यांच्या लहानपणी, म्हणजे वृद्ध लोकांच्या लहानपणी गुंजाने सोनाचं वजन केलं जायचं. तर ते गुंजेनं केलेलं वजन जे आहे, जेवढे गुंज आपण पैसे दिले तेवढंच एक कणभर सुद्धा इकडे तिकडे, ग्रॅमभर सुद्धा इकडे तिकडे मिळत नाही म्हणाले सोनं. तेच तुम्ही म्हणाले भाजी आणायला जा आणि 2 किलो भेंड्या घ्या. आपण त्या बाईला सांगतो, तो कोण विकणार असतो त्याला सांगतो अजून 4 टाक की. त्यांना गृहीत धरलेलंच असतं हे, तो आपल्याला बरं वाटतं म्हणून 4 टाकतो. म्हणाले आपले स्व, आपलं बोलणं हे सोनं आहे का भेंडी आहे हे आपण ठरवावं. बस एवढ्या करता मी आपल्या समोर सांगतोय. हे याच्याकरता नव्हे, माझ्या सगळं सगळं की असं प्रपोर्शनेट प्रत्येक गोष्ट नीट नेटकी. आणि बाकी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे अजून काय असतं. समर्थांची ओवी आहे, अक्षर सुंदर, बोलणे सुंदर, वाचणे सुंदर, अर्थांतर सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून द्या. प्रत्येक गोष्ट, मी बसलो तर कसा बसेल, माझी केसाची स्टाईल कशी असेल, मी लिहीन कसा,
जनासी पडे मोहन ऐसे लिहावे. काय लिहिले बघू, काय अक्षर आहे हो. अशी प्रत्येक गोष्ट करणे याला व्यक्तिमत्वाचा विकास म्हणतात. मी सगळं एवढ्या करता बोलतोय, याप्रमाणे चारी पुरुषार्थांचं यथायोग्य मार्गदर्शन हवं असेल तर या जगामध्ये सर्वोत्तम कथा कुठली आहे तर सांगतात श्रीराम कथा. चारी पुरुषार्थांचं धर्माच्या बाबतीत किती उत्तम, कर्तव्य पालनाच्या बाबतीत यापेक्षा उत्तम असू शकत नाही. अर्थ, काम सगळं नीट नेटकं. आणि पुन्हा समर्थांची ओळी आहे, ओळ आहे स्फुटकाव्यामध्ये, भला रे भला बोलती ते करावे, भला रे भला बोलती ते करावे, बहुता जनांच्या मुखे यश घ्यावे. पुढं परी सर्व ही सर्व सोडून द्यावे. एवढा मोठा मिळालेला चारी पुरुषार्थांचा आवाका पण क्षणार्धात सोडून द्यावा. परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जय जय रघुवीर. ही सर्वोत्तम रामकथा कुश आणि लव सांगतायत. नैमिषारण्यामध्ये चाललेला तो महान असा यज्ञ, रामराय स्वतः यजमान म्हणून बसलेले, जानकी देवीची मूर्ती केलेली सुवर्णाची, आणि भोजनोत्तर विश्रांतीनंतर ही दोघ जण रामकथा सांगायला आरंभ करतात. सर्वप्रथम रामांच्या पूर्वजांचं वर्णन त्यांनी केलं. फार सुंदर. हे विश्व सगळं निर्माण कसं झालं तर भारतीय परंपरा असं सांगते, तस्मात् एतदस्मात् आत्मनः आकाश संभूतः, आकाशात वायुः, वायोर अग्निः, अग्नेर आपः, अद्भया पृथिवी, पृथिव्या औषधयः, औषधेभ्यो अन्नम, अन्नात् पुरुषः. निर्मितीची व्यवस्था याला लागणार नाही. निर्मितीची व्यवस्था म्हणजे ब्रह्मदेव हा भगवान महाविष्णूंच्या नाभी कमलातून निर्माण झाला. हे कळावं म्हणून चतुर्मुख ब्रह्मा, त्याला चार तोंड, पीतांबर, हे कळाय करताय बरं का. आपल्या बुद्धीच्या कक्षा थोड्याला आपल्याला रुंदवाव्या लागतील. उसाच्या गुऱ्हाळात ब्रह्मदेवाचं जे चित्र पाहिले ते ब्रह्मदेवाचं चित्र आपल्याला कळावं म्हणून आहे. भगवान विष्णू त्या शेषावरती निजले तर हे आम्हाला कळावं म्हणून आहे. शेष याचा अर्थ तो शेष नव्हे. या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या व्याख्या अमरकोशाने दिल्या. शेष म्हणजे उरलेला भाग, आणि शेषावर पृथ्वी आहे, शेषाने या विश्वाला धारण केलंय इत्यादी म्हणतात. याचे अनेक अर्थ दिले. एक अर्थ त्यांनी दिला अत्यतिष्ठ दशांगुलम, अनंत कोटी ब्रह्मांड. आता स्टीफन हॉकिंगनी जाता जाता सांगितलं की किमान 43 कोटी, 43 हा शब्द वापरला त्यांनी, किमान 43 कोटी गॅलेक्सीज आहेत त्याच्या मताने. आणि तो असं म्हणाला की ज्या अर्थी एवढ्या त्या अर्थी यापेक्षा जास्त असू शकते. आपल्या एका गॅलेक्सीमध्ये साधारण 350 कोटी ग्रह तारका आहेत, ते गोळे सगळे. त्यातली आपली एक सूर्यमाला आहे. त्या सूर्यमालेत सुद्धा त्याच्यावर पाऊल ठेवावा असे ग्रह 2-4च आहेत. चंद्र आहे, मंगळ आहे, आपली पृथ्वी, पाऊल ठेवावं असं सॉलिड. गुरु हा वायू ग्रहच आहे, त्यामध्ये अनेक काही सॉलिड काही वायू असं ते सगळ्याचा म्हणून गोळा आहे. त्याला 85 चंद्र आहे. हे सगळं निर्माण ज्याच्यावरती आहे, हे झालेलं निर्माण झालेलं सगळं ज्याच्यावरती आहे त्याला म्हणायचं शेष. आणि त्याच्यावर जो मास्तरी गाजवतो त्याला पुरून उरला अत्यतिष्ठ दशांगुलम, तो भगवान महाविष्णू. त्याच्या नाभी कमलातून कमळ निर्माण झालं. त्या कमळातून, कमळ ही खूण नसताना
ब्रह्मदेव निर्माण झाले. या ब्रह्मदेवाला भगवान महाविष्णूंनी आज्ञा केली, तप कर. त्यांनी तप केलं हजारो वर्षात, अस्य ज्ञानमयं तपः. आणि त्या तपानंतर विश्वनिर्मितीची क्षमता त्याच्यामध्ये आली. त्याने अजून आपला एक असिस्टंट निर्माण केला, त्याचं नाव त्वष्टा, म्हणजे दुसरा ब्रह्मदेव. आणि यांनी ही सृष्टी निर्माण केली. या ब्रह्मदेवाचा, पहिल्या ब्रह्मदेवाचा जो पुत्र आहे त्याचं नाव मरीची. या मरीचींच्या पोटी जन्माला आले कश्यप. कश्यपानी जे डिस्कवर केलं त्याचं नाव सूर्य, म्हणून त्याला मुलगा मानलं. या सूर्यापासून जो निर्माण झाला, सूर्याच्या मंत्रापासून, त्याचं नाव श्राद्धदेव मनू. श्राद्धदेव मनूचा मुलगा वैवस्वत मनू. आणि या वैवस्वत मनूने जी नगरी वसवली तिचं नाव अयोध्या. शरयू तीरावरी अयोध्या, शरयू तीरावरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी अयोध्या, मनु निर्मित नगरी. त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर, मधुन वाहती मार्ग समांतर, मधुन वाहती मार्ग समांतर. रथवाजी गज पथिक चालती, नटुनी त्यांच्यावर